तर इथंच बरी आहे गाडी. बरं इथेच बरी आहे. हा असं म्हण. आता बोलते असं लय नाही चुकीचं बोलायचं. मी आळंदीला चाललोय. चाललोय का? तिथं बोलावलंय मला कवा आज. का? ते माऊली नाहीत का माऊली, हा त्यांनी बोलावलंय. का? काम आहे जरा तिथं कार्यक्रम आहे एक तिथं कुठं आळंदीत. आणि किती किती वेळ आहे? संध्याकाळी येईल मी आता एक 8-9 वाजेपर्यंत. येशील वय लगेच निघाला का? आता जेवला का? जेवण करून जातो आता. जा कर जेवण आणि जा. तुला यायचं वे? हा तुला यायचं का? नको मला बाबा. का हा. का ग? मला नको, मला कुठेच नको. तुला इथेच बरी आहे गाडलेली. ए गाडली तुला गाडली वय इथं? नाही नाही मग मी इथेच बरी आहे. मग असं नीट बोल की जरा. असं पुढचं का बोलती मग काय करू? असं म्हणतात का? हा काय हा करती. मग इथंच गाडलेली बरी आहे बरी म्हणजे आहे की मग. आजी आहे म्हणून काही बोलशील का? हा हा. मग आजी आहे ना मी. म्हणून मरू दे की मरती. अयो मग लय तू लय बोलते लय. अरे नेलेले तर टाकलंय. मी पण मरतो. कुठं? मी पण मरतो. नको. मग तू तर म्हणती मेलेलं चांगलंय. तू कशाला मरतो? मग तुझं लगेच व्हायचं अजून. मग बायको यायची, पोरं व्हायची 2. मग बस. मग मरू का? हा नंतर मरू वय? नंतर मी नको मरू लगेच. मग तू पण म्हातारा हो माझ्यावानी तर मर. तू पण नको मरू मग. बर नाही मर. भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या सगळ्यांचं प्रेम, आजीचा आशीर्वाद आणि माऊलींच्या कृपेमुळे आज आळंदी सारख्या पवित्र ठिकाणी माझा एवढा मोठा सत्कार झाला. खरंच मन भरून आलं होतं माझं त्या ठिकाणी. कारण अशा प्रकारचे शब्द त्यांनी माझ्यासाठी वापरले होते मित्रांनो. खरंच आजीची केलेली सेवा मला खूप काही देऊन चालली आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या. धन्यवाद. म्हणजे साक्षात खंडोबाराय सुद्धा आपल्याला इथं आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले उभे राहा. महेशजी जगदाळे साहेब MJ म्हणतात, तर तुम्हाला माहित असतील MJ. तर ते आजीचा लाडका नातू हे आपल्याला कल्पना असेल आणि रील स्टार पण आहेत. तर ते सुद्धा वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिलेत. त्यानंतर आपल्या या व्यासपीठावर आता आपण सूरज भाऊंचा सत्कार. मी बोलताना गोलीगार, मी फोडताना गोलीगार, मी मारताना गोलीगार, मी गोल गोल गोलीगार. चांगलं शिकला असता, चांगलं बोलला असता, फक्त परिस्थितीने साथ दिली नाही. पण कला असे मानवाचे भूषण तुकडे म्हणतात. आयुष्यात शिक्षण महत्वाचं नाही का? 100%. बोलता आला पाहिजे, संभाषण करता आला पाहिजे, लौकिकापुरतं शिक्षण पाहिजे. कारण की ज्यावेळी या दोन्हीचा संगम होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला, देशाला आणि या आळंदीला अभिमान वाटेल असा विद्यार्थी आपण घडवणार आहे. बोलण्यासारखं पुष्कळ आहे. माझ्या दृष्टीनं ह्या समोर बसलेल्या ज्या सगळ्या आहेत की नाही आमच्या कन्या आहेत, ते सगळे लाडके लेकी. हा, तर महाराष्ट्रात लाडक्या बहिणींची लाट आहे सध्या. हा, लाडक्या बहिणी खूप झाल्या, पण ह्या सगळ्या लाडक्या लेखी आहेत. लाडकी लेखी मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. आणि लेकींसोबत हे सगळे लाडके लेकरं पण आहेत. लेकरं तर आगाऊ दिसतात मला, पण अजून लहान आहेत ते. पण मला खात्री आहे या विद्यापीठात आलेला प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी यांचा घडवणारा जो काही कुंभार आहे की नाही, तो कुंभार म्हणजे हे सगळे शिक्षक आणि आमचं वडगावकर कुटुंब आहे. आकर्षण, झापूक झुपूक फेम, मराठी बिग बॉस विजेता आणि सिने कलाकार मान्य श्री सूरज चव्हाण आणि सौभाग्यवती संजनाजी चव्हाण, आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्याही संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने हार्दिक आभार. त्याचबरोबर पुरुषोत्तमदादा पाटील, विश्वस्त ज्ञानेश्वर महाराज संस्थान, महेशजी जगदाळे, त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर पालक संघाचे. यानंतर नुकतीच आर्य आंबेकर यांनी गायलेली इंद्रायणी नदीची आरती झाली.
स्थानापन्न व्हावं. कार्यक्रमावरून आम्ही निघालो माऊलींच्या घरी. त्यानंतर माऊलींच्या घरी जाताना भयंकर गर्दी झाली होती मित्रांनो. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे हे. त्यानंतर आम्ही पोचलो मित्रांनो पुरुषोत्तमदादा पाटील, जे सूरज चव्हाण यांच्याबरोबर बिग बॉस सीझन 5 मध्ये होते. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी खरंच खूप सुंदर असं जेवण दिलं होतं आम्हाला आणि खरंच पोट भरून जेवण केलं. आणि त्यानंतर तुम्ही बघताय सूरजदादा, वहिनी हे सगळे आपल्याबरोबरच जेवायला बसलेले आहेत. जेवण करून झाल्यानंतर म्हणलं एक दादांबरोबर फोटो काढून घ्यावं आणि त्यांचा आशीर्वाद पण घेतला. आज आहे ना खरंच माझ्या कर्माची फळं मला आहे ना मिळतात असं वाटते. आणि आजीला एकदा घरी घेऊन या असं पुरुषोत्तम दादांचं म्हणणं होतं. लवकरच आजीला घेऊन येणार आहे. धन्यवाद.